नमस्कार, मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देणार आहे। कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे 22 तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। म्हणजे सांगायचं झालं तर 21 तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 16 ऑगस्ट। आज तुम्हाला एक सांगू इच्छितो, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, खामगाव तालुका, शेगाव तालुका, त्याच्यानंतर नांदुरा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, चाळीसगाव तालुका, म्हणजे सांगायचं पुन्हा पारोळा, त्याच्यानंतर रावेर, सगळीकडे म्हणजे आजपासून 16 ऑगस्ट पासून म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम पाऊस राहणार आहे। काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज 16, 17, 18, 19, 20 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात अतिमुसळधार, कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं, 21 तारखेनंतर राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत 26 तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचा होणार आहे म्हणून 26 ऑगस्टला परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतरचा लक्षात येतात। शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत 4-5 दिवस सूर्यदर्शन आहे। तितक्यामध्ये तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या, खतं घालायचे खतं घालून घ्या, कारण की त्याच्यानंतर 26 तारखेच्या नंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात सांगायचं झालं तर खरं तर ना आता जरा थोडं दक्ष राहावं, कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज 16 ऑगस्ट पासून ते 20 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे परभणी जिल्हा झालं, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी पूर्ण, त्याच्यानंतर धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, यवतमाळ, त्याच्यानंतर चंद्रपूर, या सगळीकडेच मध्ये राज्यामध्ये 20 तारखेपर्यंत दररोज एक दिवस मात्र चांगला जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। खास करून सगळ्यात अतिदक्षता म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबईकरांनी काय करायचं, 19 तारखे म्हणजे 18 तारखेपासून मुंबईकडे म्हणजे 18, 19, 20, 21 दरम्यान मुंबई नाशिककडे अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून मुंबई नाशिकच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात, जनतेने देखील अंदाज लक्षात येतात। उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस नव्हता, पण काल रात्रीच्या खूप ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस झाला, कन्नड भागात देखील पाऊस नव्हता, त्या भागात देखील काल खूप पाऊस झाला। शिवना प्रकल्प देखील भरले, बरेच प्रकल्प भरले। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 20 तारखेपर्यंत जे काही प्रकल्प भरायचे राहिलेले असेल, धरण भरायचे राहिलेले असेल, ते त्या धरणामध्ये पाणी येणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी। बीड जिल्ह्यात आणखीन आताच्या ह्या पावसामध्ये म्हणजे आज 16 ऑगस्ट पासून 20 तारखेपर्यंत बीड गेवराईच्या दरम्यान म्हणजे त्याच्यानंतर पाथर्डीकर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून बीड आणि पाथर्डीच्या त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 16 ऑगस्टला म्हणजे वाशिम जिल्हा, मेकर तालुका, त्याच्यानंतर लोणार तालुका, सिंदखेड राजा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव पुन्हा इकडं संभाजीनगर भाग आणि असं जळगाव जिल्ह्यामध्ये आज 16-17च्या दरम्यान एक जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात येतात। म्हणजे सांगायचं झालं तर 16, 17, 18, 19, 20, 21 तारखेपर्यंत सगळीकडेच असा पाऊस पडणार आहे आणि पोळ्याला मात्र उघडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतात। म्हणजे 21, 22, 23, 24, 25 पर्यंत सूर्यदर्शन राहील म्हणून हे लक्षात येतं। मात्र 26 तारखेला मात्र परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, जत तालुका, त्याच्यानंतर कर्नाटकच्या शेतकऱ्याचे फोन आले, हे पाऊस कधी उघडत होतं। तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्याकडे 18 तारखेच्या म्हणजे 19 तारखेच्या नंतर तुमच्या इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण सध्या तरी मात्र 18 तारखेपर्यंत तुमच्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
त्याच्यानंतर कोकणपट्टी, पुणे असं ह्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे चांगला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे आता ह्या 2 दिवस झालं एवढा पाऊस नव्हता, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे आज 16 पासून ते 20 तारखेच्या दरम्यान खूप असा चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुष्काळ पट्टा कडा आष्टी बीड जिल्ह्यातला कडा आष्टी बीड शिरूर, तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील भरपूर पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि राज्यात आणखीन सगळ्यांना सांगू इच्छितो की आता हे जे पाऊस पडणार आहे, तुम्हाला एक सांगू इच्छितो की काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, कुठं मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.